राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपूरचा शासकीय बंगला रामगिरी हा देखील सज्ज झालेला आहे। आपण बघू शकतो की हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला या रामगिरी निवासस्थानी असणार आहे आणि आपण बघू शकतो की सध्या इथे अंतिम तयारीचा हात मारला जात आहे आणि एक नवीन पाठी देखील आपल्याला इथे पाहायला मिळते मुख्यमंत्र्यांच्या नावाची, ज्यामध्ये त्यांच्या आईचं नाव देखील आहे, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशी पाठी देखील आहे। आणि आतमध्ये जर का तुम्ही बघितलं तर हिवाळी अधिवेशन काळामध्ये बैठका होतात, कार्यकर्त्यांची गर्दी असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात। तर त्याच्या देखील काम आपल्याला पाहायला मिळतं की ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि उद्याला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला येत आहे, त्यामुळे देखील भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे। दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांचा तो शासकीय निवासस्थान असलेला नागपूरचा रामगिरी बंगला आहे हा देखील सज्ज केलेला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।